सनातन शास्त्रामध्ये सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी बरोबर, जो प्रत्येकाच्या पांढरा कॉलर जॉबचा म्हणजे व्हाईट कॉलर जॉबचा एक अगदी अविभाज्य भाग बनला आहे. आपण सर्वजण सकाळी उठून ऑफिसला जातो, लॅपटॉप उघडतो आणि केवळ स्वतःचे काम करून पुढे जाण्याची अपेक्षा ठेवतो. पण प्रत्यक्षात तिथे एक वेगळाच अदृश्य खेळ सुरू असतो. हो ना, आपण सर्वजण कधी ना कधी या परिस्थितीचा सामना करतोच. तो विषय म्हणजे ऑफिसमधील राजकारण किंवा ऑफिस पॉलिटिक्स. चला, हे जरा समजून घेऊया. नक्कीच. इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की ऑफिसमधील हे राजकारण आपल्याला वरवर पाहता खूप आधुनिक वाटतं. म्हणजे आजच्या या कॉर्पोरेट जगाची देणगी वाटत असली तरी त्याची पाळेमुळे आपल्या प्राचीन काळात अत्यंत खोलवर रुजलेली आहेत. म्हणजे इतिहास काळापासून. हो, जर आपण बारबाईने पाहिलं तर आजचे हे काचेच्या इमारतींमधील आधुनिक कॉर्पोरेट ऑफिस आणि आपले प्राचीन राजदरबार खरोखरच थक्क करणारं साम्य आहे. माणसाने स्वतःच्या सभोवतालचे पर्यावरण बदलले, एसी कॅबिन्स बनवल्या, पण मानवी स्वभाव मात्र अगदी तसाच राहिलाय. हा विचार खरोखरच अंतर्मुख करणारा आहे आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण जुन्या ग्रंथांचा आधार घेणार आहोत. अगदी तेच. आपण अर्थशास्त्र आणि महाभारत यांसारख्या आपल्या प्राचीन ग्रंथांमधील सखोल तत्वज्ञान आणि त्यातील ज्ञान वापरून या आधुनिक ऑफिसमधील राजकारणाचं सत्य समजून घेणार आहोत. केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा आपण त्याची कारणं शोधणार आहोत. हो, पण सगळ्यात आधी हे ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे नक्की काय असतं? आपण पाहतो की कॉर्पोरेट विश्वात हा खेळ सतत चालू असतो. जिथे प्रत्येक जण स्वतःचे प्यादे पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी तसंच. जर आपण याकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला समजेल की लोक या राजकारणात का अडकतात. म्हणजे ते मुद्दाम करतात असं नाहीये. बहुतेक वेळा लोक पूर्णपणे जाणीवपूर्वक किंवा कुणाचं वाईट करण्याच्या हेतूने हे करत नाहीत. त्यांच्या काही खोलवर रुजलेल्या मानसिक गरजा त्यांना असं वागायला भाग पाडतात. कोणत्या गरजा? यामागे प्रामुख्याने सत्ता, सुरक्षिता आणि मान्यता या 3 गोष्टींची भूक असते. सत्तेची लालसा म्हणजे केवळ निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडणे नव्हे, तर माहितीवर नियंत्रण ठेवणे आणि वरिष्ठांचे मत आपल्या बाजूने वळवणे. बरं. आता यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे स्केअरसिटी माइंडसेट किंवा कमतरतेची मानसिकता. हे जरा सविस्तर सांगू शकाल का? कारण कॉर्पोरेट जगात हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याचा राजकारणाशी कसा संबंध येतो? हो, तेच सांगतो ना. समजा एका टीममध्ये 10 लोक काम करत आहेत, पण वर्षाच्या शेवटी प्रमोशनची संधी फक्त एकालाच मिळणार आहे किंवा बोनसचं बजेट आधीच ठरलेलं आहे, जे सर्वांना समान मिळणार नाही. बरोबर. जेव्हा एखाद्या संस्थेत अशी संसाधने मर्यादित असतात तेव्हा लोकांची मानसिकता आपोआप बदलते. म्हणजे कालपर्यंत जे लोक एकत्र बसून चहा पित होते आणि एकमेकांना कोडिंगमध्ये मदत करत होते, ते अचानक एकमेकांकडे स्पर्धक म्हणून पाहू लागतात. बापरे. ते सहकार्याऐवजी स्पर्धेकडे वळतात. आपल्या सुरक्षिततेला धोका निर्माण झालाय असे त्यांच्या आत कुठेतरी वाटू लागते. पण यात सकारात्मक काहीच नसतं का? असतं ना. आपण इथे नकारात्मक राजकारण आणि सकारात्मक राजकारण यातील फरकही समजून घेतला पाहिजे. नकारात्मक राजकारण म्हणजे केवळ दुसऱ्याचे गॉसिप करणे, दुसऱ्याच्या कष्टाचे श्रेय स्वतःच्या नावावर खपावणे किंवा एकमेकांना खाली खेचणे. अगदी बरोबर. पण सकारात्मक राजकारणही असते, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप्स म्हणू शकतो. म्हणजे वरिष्ठांसोबत विश्वासाचे नाते निर्माण करणे. हो, आणि वेगवेगळ्या विभागांमधील लोकांशी नेटवर्किंग करणे, सहकाऱ्यांना त्यांच्या कठीण काळात पाठिंबा देणे. हा खूप महत्वाचा फरक आहे. मला अनेकदा एक गोष्ट जाणवते की जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, म्हणजे जे एंटरप्रेनर्स असतात, त्यांना एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरीला गेल्यावर हे राजकारण विचित्र वाटतं. हो, असं का होतं? त्याचे कारण अगदी सोपे आहे. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या जगात परसेप्शन किंवा लोकांचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन यापेक्षा प्रत्यक्ष निकालाला जास्त महत्त्व असतं. अगदी बरोबर. तुम्ही जर मालक असाल तर तुमचा व्यवसाय नफ्यात आहे की तोट्यात यावर तुमचे अस्तित्व ठरते. तिथे सत्ता ही मालकीतून येते. पण एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मात्र उतरंड असते. तुम्ही कितीही चांगले काम केले तरी तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामाबद्दल काय वाटते हे यावर तुमचे प्रमोशन ठरते. इथेच परसेप्शन निकालांवर मात करतं. होय, आणि ही उतरंड एक प्रकारची अदृश्य स्पर्धा निर्माण करते. इथेच खऱ्या अर्थाने रंजकता वाढते. जर आपण प्राचीन राजेशाही व्यवस्था आणि आजच्या कॉर्पोरेट कंपन्यांची तुलना केली तर आपल्याला एक मोठा आरसाच पाहायला मिळतो. कसा काय?
प्राचीन काळातील राजा म्हणजे आजचा कंपनीचा सीईओ हां आणि राजाच्या दरबारातील मंत्री, सल्लागार आणि दरबारी म्हणजे आजचे आपले प्रोजेक्ट मॅनेजर्स, टीम लीड्स आणि वरिष्ठ कर्मचारी. रचना अगदी तीच आहे. अगदी तंतोतंत. आणि या रचनेत जो कोणी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर म्हणजेच पूर्वीच्या काळी राजावर हां. आणि आता सीईओवर हो प्रभाव टाकू शकतो त्याच्याकडेच खरी सत्ता येते. आचार्य चाणक्य यांच्या अर्थशास्त्राचा दाखला द्यायचा झाला तर प्राचीन ग्रंथांमध्ये जसे मंत्र म्हणतात, सत्तेच्या जवळ असणारे लोक नेहमीच त्या सत्तेवर आपला प्रभाव पाडण्यासाठी एकमेकांशी सतत स्पर्धा करत असतात. खरंय. चाणक्य स्पष्ट करतात की माहिती हा सत्तेचा कणा आहे. प्राचीन दरबारात जसे गुप्तहेर आणि खबरी अत्यंत महत्वाचे असायचे, तशीच आजच्या ऑफिसमध्ये माहितीवर नियंत्रण ठेवणारी माणसं असतात. आपण अनेकदा पाहतो की एखादा मॅनेजर मुद्दाम काही माहिती आपल्या टीमपासून लपवून ठेवतो. किंवा वरिष्ठांना केवळ सोयीची तेवढीच माहिती देतो. याला आपण सिलेक्टिव्ह रिपोर्टिंग म्हणतो. म्हणजे जो माणूस माहितीचा प्रवाह कंट्रोल करतो तोच अंतिम निकालही कंट्रोल करतो. अगदी बरोबर. हे एक प्रकारचे आधुनिक कॉर्पोरेट हेरगिरीचे छोटे रूप आहे. आणि या माहितीच्या लपवाछपवीतूनच सुरू होते ती प्रतिमेची लढाई, ज्याला आपण इंग्रजीत रेप्युटेशन वॉरफेअर म्हणू शकतो. हे ऐकताना मला महाभारतातील दुर्योधन आणि युधिष्ठिर यांचं उदाहरण आठवतंय. दुर्योधनाने राजदरबारात युधिष्ठिराची आणि पांडवांची प्रतिमा मलिन करण्याचा किती आटोकाट आणि पद्धतशीर प्रयत्न केला हे आपण सर्व जाणतो. होय. आणि आजच्या ऑफिसमध्येही हेच घडते. लोक अगदी शांतपणे, कधीही उघडपणे न भांडता एकमेकांच्या क्षमतेवर आणि कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. जसं कॉफी मशीनजवळ उभं राहून सहज एखाद्याच्या प्रेझेंटेशन स्किल्सबद्दल शंका व्यक्त करणे. किंवा मीटिंगमध्ये एखाद्याची छोटीशी चूक खूप मोठी करून दाखवणे. ही उघडपणे तलवारीने लढली जाणारी लढाई नसते. तर ती एक प्रकारची मानसिक लढाई असते, जिथे समोरच्याची प्रतिमा हळूहळू कमकुवत केली जाते. हे खूपच भयानक आहे. आणि या लढाईत कुणीही एकटं लढत नाही, बरोबर? हो, इथे गटबाजी किंवा कॅम्प्स तयार होतात. अगदी बरोबर. महाभारतातील दरबारातही आपल्याला हे गट स्पष्ट दिसतात. जसे की भीष्म पितामह, जे सिंहासनाला बांधील होते. विदुर हे नेहमी धर्माच्या आणि सत्याच्या बाजूने उभे होते. तर शकुनी पडद्यामागून घटनांचे सूत हलवत होता आणि अत्यंत हुशारीने स्वतःचा अजेंडा राबवत होता. आजच्या ऑफिसमध्ये आपल्याला असेच गट पाहायला मिळतात. लोक विशिष्ट लीडर्सशी जोडले जातात. मार्केटिंग टीम विरुद्ध सेल्स टीम, किंवा जुने कर्मचारी विरुद्ध नवीन कर्मचारी, अशा अनौपचारिक आघाड्या बनतात. आम्ही विरुद्ध ते, अशी ही स्पर्धा आधुनिक काळातील दरबारी गटबाजीच आहे. हे सर्व ऐकताना कॉर्पोरेट जगाचे एक वेगळंच रूप समोर येते. पण मला एक प्रश्न पडतो की या सगळ्याच्या मुळाशी नक्की काय आहे? चांगली शिकलेली, हुशार माणसं असं का वागतात? याचे अत्यंत सखोल उत्तर आपल्याला सनातन तत्त्वज्ञानात मिळते. सनातन तत्त्वज्ञानानुसार मानवी संघर्षाची ही मूळ कारणे बाहेरच्या जगात नसून ती मानवी मनात आहेत. हो, ती मानवी मनात आणि आपल्या हृदयामध्ये दडलेली आहेत. मनातील विकृती याला कारणीभूत असतात. कोणत्या विकृती? प्रामुख्याने लोभ म्हणजे अधिक सत्तेची किंवा पैशाची लालसा, क्रोध म्हणजे इतरांबद्दलचा राग किंवा मत्सराची भावना, अहंकार म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे मानण्याची प्रवृत्ती, आणि भय म्हणजे आपली पोझिशन, आपले महत्त्व किंवा नोकरी गमावण्याची भीती. म्हणजे जोपर्यंत मानवी व्यवस्थेत पदानुक्रम आणि बक्षिसे आहेत तोपर्यंत हे सर्व मानवी अहंकाराचे खेळ चालतच राहणार. महाभारत ही केवळ 2 कुटुंबांमधील युद्धाची कथा नाही, तर सत्ता आणि व्यवस्थेच्या आत अडकलेल्या मानवी मानसशास्त्राचा तो एक सखोल अभ्यास आहे. हा मुद्दा विचार करायला लावणार आहे. आपण लोभ, क्रोध, अहंकार आणि भय या प्राचीन संकल्पनांचा उल्लेख केलात. जर आपण या संकल्पना आजच्या ऑफिसमधील लोकांच्या वागणुकीशी जोडल्या तर आपण कोणत्या प्रकारच्या प्रवृत्ती पाहू शकतो? कारण आपण सगळेच आपल्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी जोडलेले असतो. जर आपण या मानवी विकृतींचा आधुनिक ऑफिसच्या संदर्भात अभ्यास केला तर आपल्याला प्रामुख्याने 5 मानवी प्रवृत्ती पाहायला मिळतात. पहिली प्रवृत्ती कोणती? यापैकी पहिली प्रवृत्ती असते सत्तेचा शोध घेणारी, द पॉवर सीकर किंवा सत्ता पिपासू व्यक्ती. ही प्रवृत्ती मुख्यत्वे लोभ आणि महत्वाकांक्षेतून निर्माण होते. आपण अनेकदा पाहतो की काही लोक स्वतःच्या डेस्कवर काम करण्यापेक्षा वरिष्ठांच्या केबिनमध्ये किंवा बॉसच्या आजूबाजूला जास्त वेळ घालवतात. तेच लोक ह्या प्रवृत्तीत मोडतात का? अगदी बरोबर ओळखल्यात. या व्यक्तीला नेहमी बॉसच्या किंवा सत्तेच्या केंद्रस्थानी राहायला आवडते. निर्णय प्रक्रियेत आपला प्रभाव असावा अशी त्यांची सतत धडपड असते. ते वेगवेगळ्या टीम्समध्ये दुवा बनून काम करतात, जेणेकरून सर्वांना त्यांची गरज भासावी.
आपला हा प्रभाव गमावण्याची त्यांना सर्वात जास्त भीती असते. आणि दुसरी प्रवृत्ती? त्यानंतर दुसरी प्रवृत्ती येते, ती म्हणजे ती इमेज बिल्डर किंवा स्वतःची प्रतिमा जपणारी व्यक्ती. यांचा मूळ स्वभाव अहंकार या विकृतीतून चालतो. म्हणजे ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष कामापेक्षा स्वतःचा PR अधिक महत्वाचा असतो. ते लोक जे मीटिंगमध्ये सर्वात जास्त आणि मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात. पण प्रत्यक्षात काम करण्याची वेळ येते तेव्हा ते गायब असतात. हो, तेच. यशस्वी प्रोजेक्ट्स असतील तर सर्वात पुढे जाऊन स्वतःचं नाव जोडणे आणि जिथे अपयश येण्याची शक्यता आहे अशा कठीण प्रोजेक्ट्सपासून अत्यंत शिताफीने लांब राहणे हे यांचं मुख्य वैशिष्ट्य असते. त्यांचा अहंकार खूप मोठा असतो. हो, आणि त्यांना नेहमी कौतुकाची भूक असते. आणि तिसरी प्रवृत्ती कोणती? मला वाटते प्रत्येक ऑफिसमध्ये एक असा माणूस असतोच ज्याच्याशिवाय कोणतंही काम पुढे सरकत नाही. कारण त्याने सर्व माहिती स्वतःकडे ठेवली असते. त्यालाच आपण द इन्फॉर्मेशन कंट्रोलर किंवा माहितीवर नियंत्रण ठेवणारा म्हणतो. ही प्रवृत्ती भय किंवा असुरक्षिततेतून येते. हे लोक संवादातील मुख्य दुवा बनतात आणि माहितीचा प्रवाह स्वतःच्या हातात ठेवतात. एखाद्या सॉफ्टवेअरचा पासवर्ड फक्त त्यांच्याकडेच असतो. किंवा क्लायंटची महत्वाची माहिती ते कोणासोबतही शेअर करत नाहीत. कोणाला काय आणि कधी सांगायचे हे ते ठरवतात. यामुळे एक कृत्रिम अवलंबित्व निर्माण होतं. आणि त्याला ऑफिसमधून काढणे कठीण होऊन बसते. हे तर खूपच परिचयाचे वाटतंय. पण यापेक्षाही धोकादायक कुणी असू शकतं का, जे उघडपणे काहीच करत नाहीत पण आतून पूर्णपणे राजकारण करत असतात? हो, ती चौथी प्रवृत्ती आहे द सायलेंट अंडरमायनर किंवा शांतपणे नुकसान करणारा. हे लोक उघडपणे कधीच भांडत नाहीत. पण त्यांच्या आत क्रोध आणि मत्सर दडलेला असतो. अगदी बरोबर. त्यांना दुसऱ्याच्या यशानं प्रचंड असुरक्षित वाटते. त्यामुळे ते अत्यंत छुप्या पद्धतीने टीका करतात, दुसऱ्यांच्या क्षमतेवर वरिष्ठांसमोर संशय निर्माण करतात. महत्वाच्या ईमेलवर मुद्दाम बॉसला CC करतात आणि ऐन वेळेवर मदत नाकारतात. हो, ही प्रवृत्ती ओळखायला सर्वात कठीण असते. आणि पाचवी प्रवृत्ती कोणती आहे? कारण सगळेच जण राजकारणात भाग घेत नाहीत. काही लोक फक्त आपले काम करून घरी जाण्यात धन्यता मानतात. बरोबर. आणि म्हणूनच पाचवी प्रवृत्ती आहे द सर्व्हायव्हर किंवा स्वतःला वाचवणारी व्यक्ती. या व्यक्तीला सत्तेची लालसा नसते, त्यांचा अहंकारही नसतो. त्यांची कृती केवळ भय आणि स्वतःची नोकरी टिकवून ठेवण्याच्या इच्छेतून येते. ते कोणत्याही वादात पडत नाहीत. कायम सुरक्षित गट निवडतात आणि परिस्थितीनुसार जो गट प्रबळ वाटेल त्याला मूक संमती देतात. त्यांना एकटे पडण्याची किंवा टार्गेट होण्याची प्रचंड भीती असते. हे सर्व पाचही प्रकार बघितले की लक्षात येते, मानवी संस्था बदलल्या पण मानवी स्वभाव तोच आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या अशा गुंतागुंतीच्या आणि काहीशा विषारी वातावरणात आपण स्वतःला कसे टिकवायचे? आपण सकारात्मक कसे राहायचे? महाभारतातून आपल्याला यासाठी काय धोरणात्मक शिकवणी मिळतात का? नक्कीच मिळतात. हस्तिनापूरच्या अत्यंत विषारी आणि गुंतागुंतीच्या राजकीय वातावरणातही पांडवांनी आपला धर्म आणि आपली तत्त्वे कशी टिकवली हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यातून आपण काय शिकू शकतो? यातून आपण 6 प्रमुख रणनीती शिकू शकतो, ज्या आजच्या ऑफिसमध्येही तितक्याच लागू पडतात. पहिली रणनीती आहे प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवणे. राजकारणात लोक सर्वात मोठी चूक ही करतात की ते भावनेच्या भरात त्वरित प्रतिक्रिया देतात. म्हणजे जर कोणी मीटिंगमध्ये आपल्यावर अन्यायकारक टीका केली किंवा एखादा रागावणारा ईमेल आला तर आपण लगेच त्याला उत्तर देतो. हे टाळायला हवे का? अगदी बरोबर. आपण युधिष्ठिरासारखे शांत राहायला शिकले पाहिजे. आपण जर भावनेच्या भरात त्वरित प्रतिक्रिया दिली तर लोक आपला गैरफायदा घेतात आणि आपण त्यांच्या जाळ्यात नकळत अडकतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमीच चुकत असतो. होय. दुसरी रणनीती आहे माणसांना सखोलपणे समजून घेणे. म्हणजे केवळ लोकांचे पद किंवा त्यांचे काम न पाहता त्यांच्या आत काय चालले आहे हे ओळखणे. होय. भगवान श्रीकृष्ण हे याचे उत्तम उदाहरण आहेत. भगवान श्रीकृष्ण माणसांचे हेतू, त्यांच्यातील ऋणानुबंध आणि त्यांच्या छुपल्या युत्या अचूक ओळखत असत. ऑफिसमध्ये केवळ काम समजून उपयोग नाही, तर माणसे समजणे जास्त गरजेचे आहे. कोण कोणाच्या जवळचे आहे, कोणाचे कोणाशी ऋणानुबंध आहेत, हे माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. हे खूपच व्यावहारिक आहे. आणि तिसरी शिकवण कोणती आहे? मी अनेकदा पाहिले आहे की जे लोक खूप जास्त काम करतात त्यांच्यावरच नेहमी आणखी कामाचा बोझा टाकला जातो. आणि म्हणूनच आपली तिसरी शिकवण आहे आपली संपूर्ण ताकद न दाखवणे. महाभारतात अर्जुनाने अज्ञातवासात असताना आपली खरी क्षमता योग्य वेळ येईपर्यंत लपवून ठेवली होती. जर आपण आपली सर्व क्षमता आधीच दाखवली, जर आपण दाखवून दिले की आपण 5 दिवसांचे काम 2 दिवसात करू शकतो, तर आपले विरोधक सावध होतात
किंवा आपल्यावर अतिरिक्त कामाचा बोजा टाकला जातो. आपली खरी ताकद योग्य वेळेसाठी राखून ठेवणे ही एक कला आहे. चौथी शिकवण कोणती आहे? कारण ऑफिसमध्ये अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होतात. कुणी आपल्याला मीटिंगमध्ये बोलू दिले नाही किंवा कुणी आपल्या आयडियाचं श्रेय घेतलंय. अशा प्रत्येक वेळी आपण भांडायला हवे का? अजिबात नाही. चौथी रणनीती आहे आपली लढाई हुशारीने निवडणे. पांडवांनी वनवास, अपमान असे अनेक अन्याय सहन केले. पण त्यांनी युद्ध तेव्हाच केले जेव्हा ती वेळ अपरिहार्य होती. आणि मुद्दा खऱ्या अर्थाने महत्वाचा होता. ऑफिसमध्ये प्रत्येक मुद्द्यावर भांडण्याची गरज नसते. आपली ऊर्जा वाचवणे आणि खऱ्या लढाईसाठी योग्य वेळेची वाट पाहणे हीच खरी रणनीती असते. हे समजायला सोपं आहे, पण आचरणात आणायला थोडं कठीण आहे. आणि या सगळ्यात आपण एकटे पडू नये म्हणून काय करावे? त्यासाठी 5वी शिकवण आहे मजबूत आघाड्या बनवणे. कॉर्पोरेट जगात एकटे राहणे नेहमीच धोकादायक असते. पांडवांनी भगवान कृष्ण, द्रुपद आणि विराट यांच्यासारख्या योग्य आणि चारित्र्यवान लोकांशी संबंध जोडले. केवळ संधीसाधू लोकांशी नाही. बरोबर. आपणही ऑफिसमध्ये केवळ आपल्याच टीमपुरते मर्यादित न राहता इतर विभागांमधील चांगल्या लोकांशी व्यावसायिक संबंध जोडले पाहिजेत. आणि यातील सर्वात शेवटची आणि महत्वाची शिकवण कोणती? कारण या सगळ्या राजकारणात आपण स्वतःला हरवून बसण्याची शक्यता असते. अगदी बरोबर बोललात. म्हणूनच 6वी आणि सर्वात महत्वाची रणनीती आहे आपल्या धर्माचे रक्षण करणे. ऑफिसच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी स्वतः भ्रष्ट होणे किंवा इतरांसारखे वाईट राजकारण करणे हा त्यावरचा उपाय नाही. जाणीव म्हणजेच लोकांचे हेतू समजणे. रणनीती म्हणजे योग्य वेळी योग्य कृती करणे आणि धर्म म्हणजे स्वतःची नीतिमत्ता न सोडणे. या तिन्हींचा समतोल साधणे म्हणजेच खरा विजय आहे. हे खरोखरच अद्भुत आणि डोळे उघडणारे आहे. आपण प्राचीन काळातील ज्ञान आजच्या रोजच्या जीवनात कसे वापरू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. या संपूर्ण सखोल चर्चेचा गाभा जर एका वाक्यात स्पष्ट करायचा झाला तर मी असे म्हणेन, माणसाने पर्यावरण बदलले पण मानवी स्वभाव बदलला नाही. रणांगण बदलले आहे पण माणसाचे मन तेच आहे. जोपर्यंत आपण केवळ पदांच्या आणि सत्तेच्या शर्यतीत आहोत तोपर्यंत हे खेळ चालणारच. पण जेव्हा आपण या सगळ्याकडे आत्मा आणि ब्रह्म यांच्या व्यापक आणि वैश्विक दृष्टिकोनातून पाहतो, जेव्हा आपण समजून घेतो की ही सर्व पदे आणि हे सर्व अहंकार तात्पुरते आहेत, तेव्हा हे सगळे ऑफिसमधले सत्तेचे खेळ खूप क्षुल्लक वाटू लागतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले संतुलन न गमावणे आणि या सर्व मानवी प्रवृत्तींना साक्षीभावाने पाहणे, खऱ्या अर्थाने हे समजून घेणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे होय. अत्यंत अचूक आणि सुंदर शब्दात आपण हे मांडलेत. श्रोत्यांना आजची ही सखोल चर्चा नक्कीच विचार करायला लावणारी वाटली असेल. आज आपण ऑफिस पॉलिटिक्सचे अनेक पैलू उलगडून पाहिले. आता जाता जाता आमच्या श्रोत्यांना एक प्रश्न आहे. आपण आता ज्या 5 मानवी प्रवृत्तींबद्दल बोललो, सत्तापिपासू, प्रतिमा जपणारा, माहितीवर नियंत्रण ठेवणारा, शांतपणे नुकसान करणारा आणि स्वतःला वाचवणारा, यापैकी कोणती प्रवृत्ती आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते? किंवा आपल्या आजूबाजूला असलेला तो ऑफिसमधला शकुनी आणि आपल्याला कठीण प्रसंगात योग्य मार्ग दाखवणारे भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, हे श्रोत्यांनी आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगावे. जर या चर्चेतून काही नवीन शिकायला मिळाले असेल, आपल्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच वैचारिक आणि ज्ञानवर्धक प्रवासासाठी आपल्या सनातन शास्त्राला नक्की सबस्क्राईब करा. आणि जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. कदाचित ज्या ऑफिसच्या राजकारणापासून आपण नेहमी पळ काढू पाहत असतो, ज्याला आपण एक अडचण मानतो, तेच राजकारण आपल्या संयमाची, आपल्या नीतिमत्तेची आणि आपल्यातील खऱ्या योगाची पारख करणारा सर्वात मोठा आध्यात्मिक धडा असू शकतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेत. तोपर्यंत विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.